मागील 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। वाशी तालुक्यातल्या घोडके गावामध्ये शेतामध्ये गुडघ्यापर्यंत पाणी आहे। यामुळे पिकांना मोठा फटका बसलाय। कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी या गावात येऊन पाहणी केलेली आहे। आता लवकरात लवकर ठोस मदत मिळावी अशीच अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ओंकार कुलकर्णी यांनी। धाराशिव जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे। धाराशिव जिल्ह्यात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या सोयाबीनचं पुरतं मातीमोल झाल्याचं कुठंतरी पाहायला मिळत आहे। अक्षरशः शेतामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। हे जे पीक आहे ते आपण सोयाबीनचं पाहतोय आणि या पिकामध्ये जर पाहिलं तर अक्षरशः गुडघाभर पाणी जे आहे ते या शेतीमध्ये झालेलं पाहायला मिळत आहे। धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील घोडकी शिवारातील ही सगळी भाग आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर याच गावात येऊन कृषी मंत्र्यांनी देखील काही वेळापूर्वी जी आहे ती पाहणी केलेली आहे आणि शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम केलेलं आहे। संपूर्ण पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील जे काही शेतकरी आहेत त्यांच्या डोळ्यातील अश्रू कुठेतरी आलेले पाहायला मिळत आहेत आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। मला सांगा, नुकसान झालंय, शेतामध्ये पाणी आहे, काय भावना काय लवकरात लवकर पंचनामे व्हावे। शेतीची झालेली सोयाबीन ही आहे, सोयाबीनची नुकसान भरपाई झाली पाहिजे। हा, लवकरात लवकर कृषी मंत्री आलते, मामा इथं येऊन गेले, पाहणी ही करून गेले आहेत। तर नुसती पाहणी करून काय चालत नाही, कारण की नुकसान भरपाई झाली पाहिजे। कृषी मंत्री आले होते, पाहणी केली, तुमच्या गावामध्ये नुकसान झालं एवढं मोठं, मदत मिळेल वाटतंय तुम्हाला? काय आता अपेक्षा काय सरकारकडून? आपली लवकर ही व्हावा म्हणून। हो, काय नुकसान झालंय नेमकं? सोयाबीन झाले, सोयाबीनची नुकसान झाली, ऊस खांदू गेल्यात, ताली फुटल्यात। पाणी दिसतंय सोयाबीन। हो, आता पाणीच आहे ना। हो, गुडघे इतकं कमरात का पाणी। तुमच्या गावात किती रानात असं सगळं, किती क्षेत्रात? आता किती 90%। जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे नुकसान आहे ते कुठतरी या संपूर्ण याच्यामध्ये शेतीचं झालेलं पाहायला मिळतं आणि पावसामुळं पूर्ण शेतकऱ्याच्या हातातोंडाशी जो काही घास येताना दिसत होता तो मात्र हिरावला जाणार अशीच भीती आता उभं राहिलेली आहे। ओंकार कुलकर्णी, NDTV मराठी, धाराशिव।